आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ही अजून घरी पण पोहोचलेली नाहीये। कुठं राहिली? मला येताना रस्त्यात पण नाही दिसली। आता कुठे शोधू मी हिला? तिच्या घरी तरी गेली नसेल ना? नाही, सगळीकडे परत एकदा बघून येतो। धनु, धनु, अगं धनु, कुठे होतीस तू? मी तुला सगळीकडे बघितलं, माहितीये काय? तू कुठंच दिसली नाहीस, तो मी घरात येऊन बघितलं। धनु, धनु, मला माहितीये मी जे काय बोललोय त्याच्यामुळे तुला खूप वाईट वाटलं, तुला खूप त्रास झाला असेल। हो, तुझ्या जागी कोणी दुसरी मुलगी असती ना तर तिला पण तेवढंच वाईट वाटलं असतं। पण धनु, मी मुद्दाम नाही बोललो ग, मी असं बोलता बोलता हात गेलो। धनु, अगं धनु, तू रडू नको ना ग, तू रडतेस, मला पण काही सुचत नाहीये। धनु, ऐक ना धनु, धनु, काय करून बसलो मी? एवढा विचार करून प्रश्न सुटणार आहेत का? विचार काय ठरवून येतात का ग डोक्यात? मालक हे जे काय करायला लागलेत की नाही त्याची मला लई भीती वाटायला लागली। अगं, भीती वाटण्यासारखं काय आहे यात? करू देत त्यांना काय करायचंय ते, पण आपण नाही घाबरायचं। मी ना खरंच सांगते, हे सगळं जर ते मनापासून करत असते ना तर त्यांच्याबद्दल माझ्या मनात फक्त आणि फक्त आदरच निर्माण झाला असता ग। पण नाही ना, हे सगळं खोटं आहे। हा सगळा दिखावा आहे आणि हे सरळ सरळ दिसून येत आहे ना। मालकांचा स्वभाव लई खुनशी आहे तुळजा। त्यांचा पहिला डाव त्यांच्यावरच उलटला का नाही त्याचा त्यांनी मनात राग धरला असणार आहे। आणि आत्ताचा कार्यक्रम बी जर त्यांच्या मनासारखा नाही झाला ना तर ती अजूनच चिडतेली। आणि मग ह्यो राग मनात धरून त्यांनी जर काही केलं तर तीच भीती मनात घर करून राहिली आहे माझ्या। नको नको ते विचार यायला लागले डोक्यात। झालं, तुमच्या दोघींचं टेन्शन घेऊन झालं। आता एकदम शांत व्हा बरं। आणि ना, सगळ्यात महत्वाचं म्हणजे सूर्य तुमच्या पाठीशी ही गोष्ट कायम लक्षात ठेवा। इतकी वर्ष तुम्ही घरात किती किती आणि काय काय सहन केलंय हे काय माहित नाहीये का ग मला? आहे का एका स्त्रीला ना आपल्या नवऱ्याकडून फक्त साथीदाराची अपेक्षा असते ग। पण तुमच्या वाटेला मात्र एक बारीकशी जरी काही चूक झाली ना तरी मारहाण करणारे मालकच आलेले आहेत। इतकी वर्ष तुम्ही संसार नाही केला, डॅडीची फक्त चाकरी करत आला बस। मला आजही तो क्षण आठवतो ना, त्यांच्या एका हाकेवर तुम्ही उमऱ्यात आहे तशा उभा राहिला होता। पण आई, आज मला या गोष्टीचा ना खरंच आनंद आहे। आज त्याच आवाजाला विरोध करून तुम्ही स्वतःच्या स्वाभिमानासाठी तो उमरा ओलांडलाय। आता ना फक्त स्वतःच्या निर्णयावरती विश्वास ठेवा आणि यातून जे काही होईल ना ते चांगलंच होईल याची खात्री आहे मला। नदीतल्या माशावानी हा विषय आहे आमचं तुळजा। त्याच्यामुळं त्या पाण्यावर जगणं आहे ग आमचं। अगं हो, पण मासे नसतील तर ते नदीचं पाणी गढूळ होतं ह्याची जाणीव त्या नदीला पण असायला हवी का नाही? आणि ती जर नसेल ना तर ती तुम्ही करून द्यायला हवी। आता ना, तुम्ही दोघींनी कसलाही विचार करायचा नाही, कसलंच टेन्शन घ्यायचं नाही आणि घाबरायचं तर त्याहूनही नाही। आता फक्त लढायचा। आणि आई, सूर्याच्या पाठीशी देवी आईचा आशीर्वाद आहेच की। आणि तूच तर मला शिकवलंयस ना, देवी आई जे जे काही घडवून आणते ते चांगल्यासाठीच घडवते ते। आता या कार्यक्रमात काही होते
पण सूर्य आता सहज डॅडींवर विश्वास ठेवणार नाही एवढं नक्की. आणि तुम्हा दोघींनाही तो काहीही होऊ देणार नाही. तुमचा सूर्यावर विश्वास आहे ना? वय झालं तर मग. आणि तुम्ही दोघी जणी जर एकत्र असाल तर कोण तुमचं काय बिघडवणार आहे? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी कायम तुमच्या सोबत आहे हे लक्षात ठेवा. ताई ताई थांबा. ताई मला खरंच माहिती नव्हतं की तो तुमचा नवरा आहे. मुळात मला हेच माहिती नव्हतं की त्याचं लग्न झालं आहे. मला माहिती आहे तुमचा माझ्यावर विश्वास बसणार नाही, पण मी एवढंच सांगेन की या देवळासमोर उभं राहून तुमच्यासारख्या भल्याबाईसोबत जर मी खोटं बोले तर देव मला कवाच माफ करणार नाही. ताई मी शपथेवर खरं सांगते, मी मनापासून प्रेम केलं होतं त्याच्यावर. पण तुमच्यासारखं त्याने मलाही फसवलं. मी खरंच खूप स्वप्न पाहिली होती त्यांच्याशी लग्न करण्याची, पण तेव्हा मलाही माहिती नव्हतं की त्यांचं लग्न झालं. ते मलाही त्याच दिवशी कळलंय. तुमच्या इतकाच धक्का मलाही बसला होता, पण तुमचं दुःख माझ्या दुःखापेक्षा कितीतरी पटीनं मोठं आहे. कारण तुमचं त्याच्याशी लग्न झालं होतं आणि तुम्हाला फसवण्यात कळत न कळत का होईना पण मी बी यात सामील आहे. आणि याचं मला खूप वाईट वाटतंय. ताई तुम्हाला जो काही राग असेल माझ्यावर तो काढा, मी सगळं ऐकून घ्यायला तयार आहे तुमचं. म्हणून काय होणार आहे? जे घडलं ते बदलणार आहे का? आणि तू जरी म्हटली बोला तरी मी काय बोलू तुला? किती झालं तरी तुला आमचीच आहेस. आणि माझ्या तुझ्याकडनं कसल्याच अपेक्षा नव्हत्या, पण माझ्या नवऱ्याकडनं तो माझ्या कुठल्याच अपेक्षांवर खरा नाही उतरला. समयी आणि वात एकत्र यावी तेव्हा उजेड पडतो, पण समयीने वातीचं पीळ समजूनच घेतलं नाही तर तक्रार कोणाकडे करायची? माझा नवरा मला जाळत राहिला आणि मी जळत राहिले. त्याला माझं मन कधी कळलंच नाही. माझा तुझ्यावर कसलाच राग नाही मंजुळा. ही मामाया इथं काय करती? ह्या दोघी एकमेकांशी काय बोलत असतील? लग्नाच्या दिवशी ज्याला मी माझं सर्वस्व अर्पण केलं, 7 वचनं दिली होती, तो माणूस माझा कधीच नव्हता हे आता मला चांगलंच माहिती. तेव्हाकडे ना आता एकच मागणं आहे माझं, अशी वेळ वैऱ्यावर पण येऊ नये. त्याच्यामुळे माझ्या आयुष्याची परवड झाली, त्याच्यामुळे माझी रोज घुसमट होती. अशा माणसाचं बाळ माझ्या पोटात आहे. ह्याच्यापेक्षा मोठं दुःख काय असेल? आणि ते तुझ्यावर राग काढून कधीच संपणार नाही.